उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मोताळा तालुक्यातून 5 सप्टेंबर पासून ते आज 23 सप्टेंबर पर्यंत संपूर्ण मतदारसंघामध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये गावोगावी जाऊन या मशाल यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। ही मशाल यात्रा गावांमध्ये जाऊन तेथील सर्वसामान्य जे नागरिक आहेत त्या नागरिकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या, त्यांच्या काय अडीअडचणी आहेत त्या जाणून घेतल्या आणि आज 23 सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर या मोर्चा जो आहे तो मशाल मोर्चा हा विराट असा मोर्चा निघालेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकताय या बैलगाड्या आहेत, या बैलगाड्याच्या स्वरूपात या ठिकाणी जे शेतकरी आहेत ते या शेतकरी या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत मोठ्या संख्येनं। आपण या ठिकाणी ट्रॅक्टर्स आहेत, त्या ठिकाणी मोठमोठाले फलक लावण्यात आलेले आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकताय मोठा मोर्चा जो आहे हा विराट मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे। शेतकरी आहेत, महिला देखील तेवढ्याच ताकदीनं या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत। शेतकऱ्यांच्या सोयाबीन कपासीला भाव मिळावा यासह इतरही मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज बुलढाणामध्ये विराट असा मोर्चा निघालेला आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। यासोबतच या पक्षाचेच खासदार देखील सावंत जे आहेत ते या मोर्चात सहभागी झालेले आहेत। मोठ्या संख्येनं जे आहे महिला या मोर्चांमध्ये सहभागी झाल्या असून हा विराट असा मोर्चा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। बैलगाड्या आहेत, बैलगाड्यांमध्ये बरेचसे नागरिक आहेत। सोबतच आपण या ठिकाणी बघू शकताय महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे देखील काही पदाधिकारी देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। मोठा हा विराट मोर्चा बुलढाणा शहरातील जिजामाता प्रेक्षागार या ठिकाणून निघालेला असून हा जयस्तंभ चौकात या ठिकाणी पोहोचलेला आहे। आपण बघू शकताय मोठ्या संख्येनं या महिला ज्या आहेत त्या या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। असा हा विराट मोर्चा बुलढाणा शहरामध्ये आज निघालेला आहे। 100 ते 200 गावांमध्ये जाऊन या मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या मशाल रॅलीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या जाणून घेण्याचं काम जालिंदर बुधवत जिल्हा प्रमुख यांनी या मशाल रॅलीच्या माध्यमातून केलेलं आहे। आपण या ठिकाणी बघू शकताय सर्व जो रोड आहे हा संगम चौक पासून तर जयस्तंभ चौकापर्यंतचा हा जो रस्ता आहे हा पूर्णपणे खच्च असा भरलेला आपल्याला बघायला मिळणार आहे। या मोर्चात मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष देखील तेवढ्याच मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत। शेतकऱ्यांची सोयाबीन असेल, कापूस असेल याला भाव मिळावा यासह इतरही मागण्यांसाठी हा विशाल असा मोर्चा निघालेला आहे। हा मोर्चा या ठिकाणाहून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असून यानंतर जिल्हाधिकारी यांना या आशयाचे एक निवेदन देखील दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी दिली आहे। आजचा मोर्चा भूतोना भविष्य असा मोर्चा झाला। गेली 15 दिवस आम्ही ग्रामीण भागात फिरत असताना शेतकऱ्याच्या ज्या काही व्यथा कथा होत्या त्या सगळ्या जाणून घेतल्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत या शासनाला सोडून घेण्यासाठी आम्ही भाग पाडणार। त्यासाठी सन्माननीय अंबादास दानवे साहेब या ठिकाणी आले, खासदार अरविंद साहेब या ठिकाणी आले आणि या सर्व समस्या सोडून घेण्यासाठी आम्ही या सरकारला भाग पाडू। बुलढाण्यात एक बॅनर आम्ही जे त्याचे आमदार आहेत त्यांनाच मत देऊ आणि त्यांना सन्मान करू। बॅनर लावणारे तेच बॅनर तेच लावतात, तेच कौतुक करतात, तेच सोहळा करतात। 15 दिवसाचे आमदार आहेत ते तुम्हाला पुन्हा दिसणार नाही। त्याच्यात मी एक ऍड करतो त्याचं नाव त्याच्यावर असायला याचा अर्थ स्वतः आणि सगळ्यात चांगलं त्यांनी एक छान केलेलं आहे, मला ते आवडलं। काळ्या अक्षरात आहे म्हणजे होतं याचा अर्थ स्वतः आणि सगळ्यात चांगलं त्यांनी एक छान केलेलं आहे, मला ते आवडलं। काळ्या अक्षरात आहे म्हणजे त्यांचं काळं तोंड होणार आहे, लक्षात ठेवा।